विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज आपण या प्रकरणाच्या समारोपीय पाठाची सुरुवात एका सुंदर अशा सुविचाराने करूया। असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं। शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं, या प्रेरणादायी सुविचारासोबतच आज आपण या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यांमधील जो भाग प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था दिलेला आहे, यामधील तुलनात्मक अभ्यास किंवा प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधील फरक आपल्या पाठ्यपुस्तकाच्या या पेजवर दिलेल्या टेबलनुसार समजून घेऊया। सर्वप्रथम फरकाची जी मुद्दे आहेत ती क्रमांक 1 ते 6 पर्यंत जी मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे आपण प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधील तुलनात्मक अभ्यास किंवा यामधील फरक सविस्तरपणे समजून घेऊया। अनुक्रम क्रमांक 1 चा मुद्दा फरकाचा आपण बघूया, तो म्हणजे अर्थ। प्रवर्तन अवस्था म्हणजे काय आणि नोंदणी अवस्था म्हणजे काय, यामधील फरक बघूया। सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून म्हणजे सहकारी संस्थेला ज्या ज्या विविध टप्प्यातून जावं लागतं त्यांनाच एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात। हा भाग मित्रांनो आपण प्रवर्तन अवस्थेच्या टप्प्यांमध्येच बघितलेला आहे। तर नोंदणी अवस्था म्हणजेच नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात किंवा जी जी टप्पे पूर्ण करावे लागतात त्यांनाच एकत्रितपणे नोंदणी अवस्था असे म्हणतात। प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्थेचा हा अर्थ बघितल्यानंतर आपण क्रमांक 2 च्या मुद्द्यांकडे येऊया, तो म्हणजे कायद्यातील तरतुदी या संदर्भात। महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 च्या या कायद्यांमध्ये सहकारी संस्थेच्या प्रवर्तनाबाबतच्या तरतुदी दिलेल्या नाहीत, ही बाब मात्र या ठिकाणी लक्षात ठेवावी। तर महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी स्पष्टपणे दिलेल्या आहेत। म्हणजेच एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी कशा पद्धतीने करावी याविषयीचे स्पष्ट नियम नोंदणीबाबतचे किंवा नोंदणी अवस्थेच्या संदर्भात सहकारी कायद्यात आहेत। क्रमांक 3 चा फरकाचा मुद्दा अभ्यासूया, ते म्हणजे स्वरूप या संदर्भात। प्रवर्तन अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप हे मित्रांनो अनौपचारिक असतं आणि नोंदणी अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप हे औपचारिक असते।
त्यानंतर क्रमांक 4चा टप्पा बघूया, ते म्हणजे प्रवर्तन अवस्थेचे टप्पे आणि नोंदणी अवस्थेचे टप्पे याविषयी हा फरक समजून घेऊया. प्रवर्तन अवस्थेमध्ये मित्रांनो, यापूर्वीच आपण अभ्यासल्याप्रमाणे एकूण 6 टप्पे समाविष्ट होतात किंवा 6 टप्प्यां प्रवर्तन अवस्थेचे एकूण 6 टप्पे आहेत आणि नोंदणी अवस्थेचे एकूण 8 टप्पे यामध्ये नमूद केलेले आहेत. प्रवर्तन अवस्थेमध्ये सुरुवातीचा पहिला टप्पा ही एखादी नवीन संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे. क्रमांक 2, संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवल्यानंतर त्या संबंधित कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे. 3, संस्थेचे सभासद होऊ इच्छिणाऱ्या संस्थेच्या परिसरातील संभाव्य सभासदांची अनौपचारिक सभा बोलविणे किंवा अनौपचारिक सभेचं आयोजन करणे हा क्रमांक 3चा टप्पा. क्रमांक 4, संस्थेसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री जमा करणे किंवा गोळा करणे. 5, संस्थेसाठी लागणारा जो खर्च आहे त्या संदर्भातला एक इकॉनॉमिकल बजेट किंवा आर्थिक योजना किंवा प्रकल्प अहवाल तयार करणे. आणि क्रमांक 6 महत्वाचा टप्पा की एखादी नवीन सहकारी संस्था सहकारी कायद्यानुसार नोंदवायची असेल तर मित्रांनो, संबंधित संस्थेच्या नोंदणीसाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असणारी दस्तऐवज किंवा कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स गोळा करणे इत्यादी टप्प्यांचा या प्रवर्तन अवस्थेच्या टप्प्यामध्ये समावेश होतो. ही बाब आपण यापूर्वीच प्रवर्तन अवस्थेच्या टप्प्यांमध्ये सविस्तरपणे अभ्यासलेली आहेच. यानंतर नोंदणी अवस्थेमध्ये एकूण जे 8 टप्पे आहेत त्यापैकी क्रमांक 1 की प्रवर्तकाची औपचारिक सभा बोलविणे. क्रमांक 2, नियोजित सहकारी संस्थेच्या नावे बँकेत खाते उघडणे. क्रमांक 3चा टप्पा संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सादर करणे. क्रमांक 4, सहकारी कायद्यानुसार संस्थेचं जे नोंदणी शुल्क किंवा रजिस्ट्रेशन फीज आहे ते फीज शासकीय कोषागारात किंवा गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये भरणे. क्रमांक 5, नोंदणी अर्जाची निबंधकाच्या कार्यालयात नमुना ब या नोंदणी पुस्तकात नोंद करणे. त्यानंतरचा नोंदणी अवस्थेचा क्रमांक 6चा टप्पा आहे. नोंदणी अर्ज निबंधकाच्या कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर निबंधक संबंधित अर्जाची किंवा रजिस्ट्रेशन फॉर्मची छाननी किंवा व्हेरिफिकेशन किंवा त्याची तपासणी करणे. आणि नंतर 7, संबंधित संस्थेचे रजिस्ट्रेशन आणि संस्थेचं वर्गीकरण करणे. आणि क्रमांक 8चा महत्वाचा टप्पा की ज्या संस्थेची निबंधकाने रिसर किंवा सहकारी कायद्यानुसार नोंदणी केलेली असेल त्या नोंदणीचा पुरावा म्हणून संबंधित प्रवर्तकाला संस्थेच्या नोंदणीचा अधिकृत पुरावा म्हणून निबंधक स्वतःच्या सही शिक्क्याने सहित नोंदणी दाखला किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणे इत्यादी टप्प्यांचा नोंदणी अवस्थेमध्ये समावेश होतो. हा एक महत्वाचा मुद्दा अभ्यासल्यानंतर क्रमांक 5च्या मुद्द्यांकडे येऊया. ते म्हणजे कालावधी संदर्भात. प्रवर्तनाच्या अवस्थेला विशिष्ट कालमर्यादा किंवा कालमर्यादा नसते. तरी पण नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी मित्रांनो प्रवर्तक हे वेगाने हालचाली करतात. तर नोंदणी अवस्थेमध्ये नोंदणी अर्ज मिळाल्यापासून संस्थेची नोंदणी करणे किंवा नाकारणे ही बाब निबंधकाने 2 महिन्याच्या आत एक महत्वाची नोंद करायची आहे मित्रांनो की संबंधित संस्थेचा नोंदणी अर्ज मिळाल्यानंतर संस्थेची नोंदणी करणे किंवा नाकारणे हा सर्वस्वी अधिकार हा निबंधकाचा असतो. आणि ही सर्व कृती निबंधकाने नोंदणी अर्ज प्रवर्तकाचा मिळाल्यानंतर किमान 2 महिन्याच्या आत ही संस्थेची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असते. त्यानंतर क्रमांक 6चा शेवटचा मुद्दा घेऊन आपण प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधला तुलनात्मक अभ्यास बघूया किंवा यामधील फरक समजून घेऊया. ते म्हणजे अस्तित्व या संदर्भात.
प्रवर्तन अवस्थेत सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, कारण ही संस्था सहकारी कायद्यानुसार नोंदणीपूर्व अवस्था असल्यामुळे या संस्थेची कायदेशीर असं या संस्थेला अस्तित्व मिळत नाही। तर नोंदणी अवस्थेनंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं, कारण मित्रांनो, नोंदणी अवस्थेची संपूर्ण टप्पे पूर्ण केल्यानंतर आणि संबंधित सहकारी संस्थेची रिसर्च निबंधकांनी नोंदणी केल्यानंतर संस्थेला अधिकृत असा नोंदणी दाखला निबंधकाकडून किंवा नोंदणी प्रमाणपत्र किंवा संस्था स्थापन करण्याची सहकार खात्याकडून किंवा राज्य सरकारकडून अनुमती किंवा परवानगी दिली जाते आणि त्यामुळे सहकारी संस्थेला एक अधिकृत असं कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं। परंतु प्रवर्तन अवस्थेमध्ये सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, कारण संबंधित सहकारी संस्थेची प्रवर्तन अवस्थेत नोंदणीच केलेली नसते किंवा सहकारी कायद्यानुसार संबंधित संस्थेची नोंदणी होणे बाकी असते। आणि या अर्थाने मित्रांनो, आपण क्रमांक 6 चा मुद्दा अभ्यासलेला आहे आणि अशा प्रकारे आज आपण प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधील एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे हा फरक आपण अभ्यासलेला आहे। हा प्रश्न मित्रांनो, फरक स्पष्ट करा या प्रश्नांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो, किंवा इतरही प्रवर्तन अवस्थेचे टप्पे आणि नोंदणी अवस्थेचे टप्पे स्पष्ट करा यासाठी हा एक भाग म्हणजेच प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधील तुलनात्मक अभ्यास आपण सविस्तरपणे याची जर नीट पूर्वतयारी केली तर हा प्रश्न मित्रांनो आपणास एक परीक्षेच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारे आपल्याला गुणांकन देऊ शकतात। आणि याबरोबरच आज आपण या ठिकाणी थांबूया। यानंतर या पाठाच्या पाठीमागे जी प्रश्नावली दिलेली आहे मित्रांनो, विशेषतः प्रश्न क्रमांक 1 किंवा पहिला अ ते ज पर्यंतची ही सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नावली याची उत्तरे आपल्या स्वतंत्र होमवर्कच्या नोटबुक मध्ये लिहावयाची आहेत, याची कृपया नोंद असू द्यावी। आणि इतर उर्वरित बाकी प्रश्नांचा प्रश्न क्रमांक 2 ते 7 पर्यंत ही सर्व आपण या प्रश्नांची नियमितपणे याचा स्वयंअध्ययनाने हे प्रश्न आपण तयार करावीत। आणि याबरोबरच या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे। धन्यवाद।